आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। तर आत्ता एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे कथित 100 कोटी वसुली प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। तर अनिल देशमुख सध्या अर्थरोड तुरुंगामध्ये असून अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। अनिल देशमुख यांच्या याचिकेवर आज सुनावणी होत असून देशमुखांना जामीन मिळणार की कोठडीत वाढ होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर कथित 100 कोटी वसुली प्रकरणामध्ये अनिल देशमुख राज्याचे माजी गृहमंत्री त्यांना अटक करण्यात आलेली होती। तर अनिल देशमुख सध्या अर्थरोड जेलमध्ये असून अनिल देशमुख न्यायालयीन कोठडीत आहेत। त्यामुळे आज त्यांना देशमुखांना दिलासा मिळणार, त्यांच्या कोठडीत वाढ होणार की जामीन मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। विशाल, आज देशमुखांना जामीन मिळणार की न्यायालयीन कोठडीत वाढ होणार, काय संकेत आहेत? नक्कीच म्हणाली, खरं तर ज्या पद्धतीनं अनिल देशमुख यांच्यावरती जे आरोप करण्यात आलेले आहेत हे पाहता आज सुनावणी जी आहे ही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरती सुनावणी जी आहे ती साधारणतः दुपारी सत्र न्यायालयात होईल आणि त्यानंतर पाहावं लागेल त्यांना जामीन मिळणार आहे की नाही। ज्या पद्धतीनं अनिल देशमुख यांच्यावरती जे आरोप करण्यात आलेले आहेत, ज्या पद्धतीने ईडीनं याच्या बाबतीत सर्व चौकशी केलेली आहे याच्यावरती पाहता अनिल देशमुख यांच्या अडचणीत जी आहे ती दिवसेंदिवस वाढ होताना आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर अनिल देशमुख यांना अथरोड जेलमध्ये जे आहे ते पाठवण्यात आलं। सध्या अनिल देशमुख जे आहे ते अथरोड जेलमध्ये आहेत। खरं तर आज ते त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी आहे। कशा पद्धतीनं अनिल देशमुख यांचे वकील युक्तिवाद करतात हे पाहावं लागेल आणि आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मिळतो का ते पाहावं लागेल आणि जर जामीन मिळाला नाही तर अनिल देशमुख यांची पुढची भूमिका काय असणार किंवा त्यांचे वकील मुंबई उच्च न्यायालयात जातात का हे पाहावं लागेल। अगदी बरोबर आणि त्यामुळे या सगळे सविस्तर अपडेट्स विशाल तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद। आणि यानंतर पंढरपुरातून आता एक दुःखद बातमी येते ती म्हणजे अंमलिका एकादशी निमित्त तुळजापूरहून पंढरपूरकडे निघालेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना घडली आहे। भाविकांच्या ट्रॅक्टरला ट्रकनं जोरदार धडक दिलेली असून या अपघातात 5 भाविकांचा जागीच मृत्यू झालेला आहे। तर 30 ते 40 भाविक यामध्ये जखमी झालेत। सोलापूर पुणे महामार्गावर हा अपघात घडलाय। तर आत्ताची ही आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय। पंढरपूरला जाण्यासाठी अंमलिका एकादशी निमित्त तुळजापूरहून पंढरपूरकडे निघालेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना घडली आहे। तर भाविकांच्या ट्रॅक्टरला ट्रकनं जोरदार धडक दिली आणि या अपघातात 5 भाविकांचा जागीच मृत्यू झालेला आहे। तर 30 ते 40 भाविक यात जखमी झालेत। सोलापूर पुणे महामार्गावर हा अपघात घडलेला आहे आणि या संपूर्ण घटनेविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आपल्यासोबत आहेत। वीरेंद्र, अत्यंत दुःखदायक घटना आहे। सोलापूर पुणे महामार्गाच्या इथं कोंडी गावाजवळ हा अपघात झालेला आहे। तुळजापूर येथील कदमवाडे येथील हे सगळे वारकरी आज अंमलिका एकादशी निमित्त निघाले होते दर्शनासाठी। रात्री प्रवास करून चंद्रभागेत स्नान करून दर्शन करणार होते असं त्यांचं एकंदरीत नियोजन होतं, परंतु कोंडी गावाजवळ त्यांच्या ट्रॅक्टरला ट्रकने धडक दिल्यामुळे हा अपघात झालेला आहे आणि त्यामध्ये त्यांच्या ह्याच्यातले 5 वारकरी आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत आणि 30 ते 40 जण जखमी झालेले आहेत। जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर उपचार चालू आहेत। अपघात भीषणता मोठी होती, त्यामुळे तिथे सोलापूरचे पोलीस प्रमुख अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि यांची टीम दाखल झाली होती आणि त्यांनी सर्व जखमींना सोलापूरच्या रुग्णालयात हलवण्याचं काम केलं आणि जे ट्रॅफिक आहे ते सुरळीत करण्यात आलं। एकंदरीत अंमलिका एकादशीच्या दिवशी वारकऱ्यांचा अशा प्रकारे मृत्यू हा दुःखदायक आहे। नक्कीच दुर्दैवी आहे। धन्यवाद वीरेंद्र या सविस्तर माहितीसाठी। तर भाजप नेत्या उमा भारती यांनी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका दारूच्या दुकानात जाऊन तोडफोड केली आहे। उमा भारती या दारूच्या दुकानात गेल्या आणि हातात दगड घेऊन तोडफोड केली। भोपाळच्या बरखेडा पठाण इथल्या आझाद नगर भागात हे दारूचं दुकान असून तिथं मद्यप्रेमी दुकानाबाहेरच दारूचं सेवन करतात आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील महिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो।
तक्रार करूनही प्रशासनानं त्याची दखल न घेतल्यानं उमा भारती यांनी स्वतः हातात दगड घेत हे दुकान फोडलेलं आहे. आणि आता बातमी पंढरपुरातली, कारण आज पंढरपुरात आमलकी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला सजावट करण्यात आली आहे. फुलांची आरास तिथं करण्यात आलेली आहे. गाभाऱ्याला पांढऱ्या रंगाच्या फुलांची आरास केलेली असून त्यामुळे विठू माऊलीचं रूप अधिकच खुलून दिसतंय. विठुरायाचा आणि रुक्मिणी मातेचा गाभारा, सभामंडप, मंदिरातील खांब या सगळ्या ठिकाणी आकर्षक फुलांच्या माळांची सजावट असून शेवंती, मोगरा या फुलांनी पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक आरास केलेली आहे. आणि या सगळ्या बातम्यांनंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. शिवाय आमचं फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबला सुद्धा फॉलो करा.